या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा आणि पुन्हा या घराची पायरी चढू नकोस. सुमित्राबाईंचा कडक आवाज संपूर्ण वाड्यात घुमला. अंगणात उभे असलेले शेजारी, दारात जमलेले नातेवाईक आणि समोर उभी असलेली नेहा, सगळे क्षणभर स्तब्ध झाले. नेहाच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त खोल दुःख होतं. तिच्या हातात एक छोटी बॅग होती. त्या बॅगेत काही कपडे, लग्नाचा अल्बम आणि आईवडिलांनी दिलेला देवाचा छोटासा फोटो एवढंच होतं. तिचा नवरा अमोल आईसमोर हात जोडून उभा होता. आई, कृपया ऐकून तर घ्या. नेहाने काहीच केलं नाही. गप्प बस, सुमित्राबाई ओरडल्या. तिची बाजू घेतोस? लग्न झाल्यापासून माझ्या घरात सुख उरलं आहे का? व्यवसायात तोटा झाला, तुझ्या बाबांच्या तब्येतीत बिघाड झाला, माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आणि तू म्हणतोस तिची चूक नाही? नेहा हळू आवाजात म्हणाली. आई, आजपर्यंत मी तुमच्या एका शब्दालाही उलट उत्तर दिलं नाही, आजही देणार नाही. पण एवढं सांगते, तुमच्यावर मी मनापासून प्रेम केलं आहे. ते प्रेम तुझ्या माहेरी दाखव, माझ्या घरात नाही. हे ऐकताच नेहाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने एकदा घरभर नजर फिरवली. या घरात तिने 2 वर्षांपूर्वी नववधू म्हणून पाऊल ठेवलं होतं. पहिल्या दिवशी उंबरठ्यावर तांदळाचं माप लाथेने ओलांडताना तिला वाटलं होतं, हेच आता माझं कायमचं घर. पण आज त्याच उंबरठ्यावरून ती अपमानित होऊन बाहेर पडत होती. 2 वर्षांपूर्वी अमोल आणि नेहाचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. नेहा शिकलेली, समजूतदार आणि हसतमुख मुलगी होती. तिचे वडील शरदराव शाळेत शिक्षक होते, तर आई माधुरीबाई गृहिणी. त्यांनी मुलीला एकच संस्कार दिला होता, लग्नानंतर सासर हेच तुझं घर समज, पण स्वतःचा स्वाभिमान कधी हरवू नको. नेहा ते शब्द कायम लक्षात ठेवायची. लग्नाच्या पहिल्याच दिवशी ती सकाळी 5 वाजता उठली. संपूर्ण घर झाडलं, देवघर सजवलं, सासूबाईंच्या आवडीचा आलं घातलेला चहा केला. सुमित्राबाईंनी चहा घेतला, पण कौतुकाचा एक शब्दही बोलल्या नाहीत. साखर जरा कमी आहे. नेहा लगेच हसत म्हणाली, उद्या लक्षात ठेवे नाही. तिला वाटलं हळूहळू सगळं ठीक होईल, पण तसं झालं नाही. दिवस गेले, आठवडे गेले, महिने गेले. नेहा कितीही मनापासून काम करत असली तरी सुमित्राबाईंना तिच्यात काही ना काही दोष दिसायचाच. पोळ्या गोल नाहीत, भाजीत मीठ जास्त आहे, घर नीट झाडलं नाही, नातेवाईकांशी जास्त हसून बोलू नको, मोबाईलवर इतका वेळ कोणाशी बोलतेस, प्रत्येक दिवशी काही ना काही टोमणे. पण नेहा कधीही उलट बोलली नाही. घरात अमोलचे वडील गोविंदराव मात्र खूप समजूतदार होते. एके दिवशी त्याने नेहाला स्वयंपाकघरात रडताना पाहिलं. काय झालं बाळ? काही नाही बाबा, माझ्यापासून लपवू नकोस. नेहा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, आईंचा स्वभाव थोडा कडक आहे, पण एक दिवस त्या मला नक्की स्वीकारतील. गोविंदरावांच्या डोळ्यात पाणी आलं. तुझ्यासारखी मुलगी मिळणं हे भाग्य असतं. इतक्यात सुमित्राबाई आत आल्या. अहो, आता सुनेची बाजू घ्यायला लागलात? गोविंदराव शांत झाले. घरात वाद नको म्हणून ते गप्प बसले. नेहाची सवय होती, दर रविवारी ती सासूबाईंच्या केसांना तेल लावायची. आई, जरा इथे बसा. नको, माझे केस मी स्वतः विंचरू शकते, पण मला आवडतं. तुझी नाटकं बंद ठेव. नेहा पुन्हा शांत. ती काही बोलत नसे. एक दिवस शेजारच्या लता काकू आल्या. त्याने हसत विचारलं, अगं सुमित्रा, तुझी सून तर खूप छान आहे, सतत हसत असते. सुमित्राबाई लगेच म्हणाल्या, बाहेरच्यांसमोर सगळेच चांगले असतात. नेहा तेही ऐकत होती, तरीही तिने चहा करून दिला. लता काकूंना मात्र सगळं समजत होतं. त्या जाताना नेहाला हळूच म्हणाल्या, बाळ, संयम ठेव, एक दिवस सत्य जिंकेल. नेहाने फक्त मान हलवली. महिने सरत गेले. एके दिवशी गोविंदरावांना अचानक छातीत दुखू लागलं. सगळे घाबरले. नेहाने क्षणाचाही विलंब न करता ॲम्ब्युलन्सला फोन केला. रुग्णालयात भरती केलं. रात्रभर ती त्यांच्या बाजूला बसून होती. डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं, वेळेवर आणलं नसतं तर परिस्थिती गंभीर झाली असती. गोविंदराव वाचले, पण सुमित्राबाईंच्या तोंडून धन्यवादाचा एक शब्दही बाहेर आला नाही. उलट त्या म्हणाल्या, हे सगळं तिच्यामुळेच झालं. ती आल्यापासून घरात संकटच संकट. गोविंदराव संतापले. सुमित्रा, पुरे झालं. सुमित्राबाई पहिल्यांदाच त्यांच्यावर चिडल्या. तुम्ही तिच्याच बाजूने बोला, मला काही फरक पडत नाही. त्या दिवसापासून घरातील वातावरण आणखी बिघडलं. काही महिन्यांनी अमोलच्या व्यवसायात मोठा तोटा झाला. त्याचा भागीदार पैसे घेऊन पळून गेला. अमोल पूर्णपणे खचला.
रात्री उशिरापर्यंत तो एकटाच बसून राहायचा. नेहा त्याला धीर द्यायची, सगळं पुन्हा उभं राहील. कसं? आपण दोघं आहोत ना. तिने तिचे लग्नातले दागिने अमोलसमोर ठेवले. हे विकून टाका. अमोल दचकलाच. नेहा, हे तुझे आहेत. आपलं संकट मोठं आहे. दागिने पुन्हा घेता येतील. दाराबाहेर उभ्या असलेल्या सुमित्राबाईंनी हे सगळं ऐकलं. क्षणभर त्यांच्या मनात नेहाबद्दल आदराची भावना निर्माण झाली. पण लगेच त्यांच्या मनात दुसरा विचार आला. ही मुलगी मुद्दाम चांगुलपणा दाखवते. त्यांनी स्वतःच्या मनाला समजावलं. व्यवसाय हळूहळू सावरू लागला. सगळ्यांना वाटलं आता घरात शांतता येईल. पण नेतेने अजून एक मोठा धक्का राखून ठेवला होता. एका सकाळी गोविंदराव बागेत फेरफटका मारत असताना अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी सर्व प्रयत्न केले, पण यावेळी त्यांना वाचवता आलं नाही. गोविंदरावांच्या निधनाने संपूर्ण घर हादरलं. नेहा अक्षरशः वडिलांसारख्या माणसाला गमावल्यासारखी रडत होती. अमोल पूर्णपणे तुटून गेला. पण सुमित्राबाईंच्या मनात दुःखाबरोबरच एक अंधविश्वास अधिक घट्ट झाला. अंत्यसंस्कारानंतर नातेवाईक निघून गेले. रात्री घरात फक्त तिघेच होते. सुमित्राबाई नेहाकडे रागाने पाहत म्हणाल्या, माझा नवरा गेला आणि याला कारणीभूत तूच आहेस. नेहा हादरली. आई, तुम्ही काय बोलताय? तू या घरात पाऊल ठेवल्यापासून एकामागून एक संकट आली. आता माझा संसारच उद्ध्वस्त झाला. अमोल आईला थांबवण्याचा प्रयत्न करू लागला. पण सुमित्राबाईंचा राग आता विवेकाच्या पलीकडे गेला होता. आजपर्यंत मी गप्प होते, पण आता नाही. या घरात जे काही वाईट घडलं त्याचं मूळ कारण तूच आहेस. आई, असं बोलू नका. अमोलने पुन्हा विनंती केली. तू मध्ये पडू नकोस. तुला तिच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. नेहा रडत म्हणाली, आई, बाबांच्या जाण्याचं दुःख मला तुमच्या इतकंच आहे. त्यांनी मला नेहमी मुलगी मानलं. माझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या तोंडात घेऊ नकोस. त्या रात्री नेहाने एक शब्दही बोलला नाही. ती देवघरात जाऊन शांतपणे बसली. गोविंदरावांचा फोटो समोर होता. तिने हात जोडले. बाबा, तुम्ही असता तर आज हे सगळं घडलंच नसतं. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. पुढचे काही दिवस घरात विचित्र शांतता होती. सुमित्राबाईंनी नेहाशी पूर्णपणे बोलणंच बंद केलं. ती समोर आली की त्या दुसऱ्या खोलीत निघून जात. नेहा मात्र रोज त्यांच्या खोलीत पाणी ठेवायची, वेळेवर औषधं ठेवायची आणि देवासमोर त्यांच्या नावाने दिवा लावायची. एके दिवशी शेजारच्या लता काकूंनी सुमित्राबाईंना विचारलं, अगं, नेहा दिसत नाही. दिसली नाही तरी बरंच. का गं? मुलगी खूप चांगली आहे. तुम्हाला ती चांगली वाटत असेल, मला नाही. लता काकूंनी काही उत्तर दिलं नाही. पण त्यांच्या लक्षात आलं होतं की सुमित्राबाई आता अंधविश्वासाच्या आहारी गेल्या होत्या. एका रविवारी अमोल घरात बसून कागदपत्र पाहत होता. नेहा त्याच्यासाठी चहा घेऊन आली. तू काही दिवस माहेरी जाशील का? अमोलने अचानक विचारलं. नेहा दचकली. का? आईचा राग थोडा कमी होईल. मी गेले तर त्यांना वाटेल मी हार मानली. पण रोज तुझा अपमान होताना मीही पाहू शकत नाही. नेहाने हलकंसं हसत उत्तर दिलं. तुम्ही काळजी करू नका. एक दिवस आई स्वतः मला जवळ घेतील. अमोल तिच्याकडे पाहत राहिला. इतका अपमान सहन करूनही तिच्या मनात कटुता नव्हती. काही दिवसांनी गावात सत्यनारायणची पूजा होती. संपूर्ण कुटुंबाला निमंत्रण होतं. नेहाने सुमित्राबाईंसाठी सुंदर साडी काढून ठेवली. आई, ही साडी घाला. तुम्हाला खूप छान दिसेल. सुमित्राबाईंनी ती साडी जमिनीवर फेकली. माझ्या वस्तूंना हात लावू नकोस. घरात आलेल्या नातेवाईकांनी हे दृश्य पाहिलं. सगळ्यांना वाईट वाटलं, पण कोणीही सुमित्राबाईंना काही बोललं नाही. त्या दिवशी पूजेत एक वृद्ध साधू आले होते. ते प्रत्येकाशी बोलत होते. सुमित्राबाईंना पाहून ते म्हणाले, ताई, मनात खूप राग आहे. सुमित्राबाई चिडून म्हणाल्या, तुम्हाला काय माहिती? साधू शांतपणे हसले. राग माणसाला दुसऱ्यापेक्षा स्वतःचंच जास्त नुकसान करून देतो. सुमित्राबाईने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण नेहाने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. साधूने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, बेटी, तुझ्या संयमाचं फळ तुला नक्की मिळेल. हे शब्द सुमित्राबाईंनीही ऐकले, पण त्यांच्या मनावर त्याचा काही परिणाम झाला नाही. 2 आठवड्यांनी अमोलला पुण्यात एका मोठ्या कंपनीसोबत मीटिंग होती. तो 2 दिवसांसाठी बाहेर गेला. घरात फक्त सुमित्राबाई आणि नेहा होत्या. पहिल्याच दिवशी रात्री सुमित्राबाईंचा रक्तदाब अचानक वाढला. त्यांना घाम फुटला. नेहाने लगेच डॉक्टरांना फोन केला. औषध दिलं,
रात्रभर त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत बसली. सकाळी सुमित्राबाई बऱ्या झाल्या. डॉक्टर म्हणाले, सुदैवाने वेळेवर काळजी घेतली गेली. डॉक्टर निघून गेल्यावर सुमित्राबाई फक्त एवढंच म्हणाल्या, हे सगळं तुझं कर्तव्य होतं. नेहा पुन्हा गप्प राहिली. अमोल परत आला तेव्हा त्याला सगळं समजलं. आई, निदान धन्यवाद तरी म्हणा. आई मुलाला धन्यवाद म्हणते का? मग नेहाला मुलगी समजा. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर कटू हास्य उमटलं. ती माझी मुलगी कधीच होऊ शकत नाही. नेहाच्या हृदयाला पुन्हा एकदा मोठी जखम झाली. त्या रात्री नेहा गच्चीवर बसली होती. आकाशात पूर्ण चंद्र होता. अमोल तिच्याजवळ आला. नेहा, मी ठरवलं आहे. काय? आपण वेगळं राहू. नेहा काही क्षण शांत राहिली. नाही. का? कारण तुमची आई एकट्या पडतील, पण त्या तुला स्वीकारत नाहीत. एक दिवस स्वीकारतील. आणि तो दिवस आला नाही तर? नेहाने आकाशाकडे पाहिलं. तरीही मी माझं कर्तव्य सोडणार नाही. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, तो ज्या स्त्रीसोबत संसार करत होता ती फक्त पत्नी नव्हती, ती खूप मोठ्या मनाची माणूस होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाई देवळात गेल्या. तिथे त्यांची भेट एका ज्योतिषाशी झाली. त्याने त्यांची पत्रिका पाहिली आणि काहीतरी अंदाज बांधत म्हणाला, तुमच्या घरात अशुभ सावली आहे. कोणाची? नाव सांगता येणार नाही, पण ज्या व्यक्तीच्या येण्यापासून संकट सुरू झाली तिच्यापासून दूर राहा. बस. सुमित्राबाईंच्या मनात आधीपासून असलेला संशय आता खात्रीत बदलला. त्या घरी आल्या. त्यांच्या डोळ्यात संताप होता. नेहा स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. सुमित्राबाई थेट तिच्यासमोर उभ्या राहिला. आज निर्णय होणार. नेहा गोंधळली. कसला निर्णय आई? या घरात तू राहशील की मी? इतक्यात अमोलही ऑफिसमधून काही कागद घ्यायला घरी आला. घरातलं वातावरण पाहून तो थबकला. सुमित्राबाईने कपाटातून नेहाची बॅग बाहेर काढली. त्यात तिचे कपडे भरले आणि ती बॅग जोरात दाराजवळ फेकत त्या संतापाने ओरडल्या, या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा. माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच परत येऊ नकोस. नेहा स्तब्ध उभी राहिली. आज तिच्या आयुष्याचा सर्वात कठीण क्षण तिच्यासमोर उभा होता. घरात शांतता पसरली होती. सुमित्राबाईंच्या रागाने भरलेल्या नजरा नेहाकडे रोखल्या होत्या. अमोल आईसमोर हात जोडून उभा होता. आई, कृपया असा निर्णय घेऊ नका. निर्णय झाला आहे. ही मुलगी या घरात राहणार नाही. पण तिची चूक तरी काय आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला नको. मला फक्त ही मुलगी या घरातून बाहेर हवी. नेहाने हळूच अमोलच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांना काही बोलू नका. पण नेहा, नाही. माझा अपमान मला सहन होईल, पण तुमच्यामुळे आई मुलांमध्ये भांडण झालेलं मला पाहवत नाही. ती शांतपणे खोलीत गेली. कपाट उघडलं. लग्नाच्या आठवणीने भरलेला प्रत्येक कपडा तिच्या हातात येत होता. हळूहळू तिने काही साधे कपडे बॅगेत ठेवले. बाकी सर्व तसंच सोडून दिलं. तिने गळ्यातलं मंगळसूत्र आणि हातातील बांगड्या हलके स्पर्श केल्या. हे मी घेऊन जाते, कारण हा माझ्या नात्याचा सन्मान आहे, मालमत्तेचा नाही. तिने कपाट बंद केलं. खोलीत शेवटची नजर फिरवली. या भिंतींवर तिच्या संसाराची अनेक स्वप्न रंगवली होती. आज ती स्वप्न निशब्दपणे तुटत होती. ती देवघरात गेली. समय अजूनही तेवत होती. तिने हात जोडले. देवा, मी कोणाचं वाईट कधीच केलं नाही. जर माझी चूक असेल तर मला शिक्षा दे, पण माझ्या सासूबाईंना सुखी ठेव. हे शब्द ऐकून दारात उभ्या असलेल्या अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. इतका अपमान सहन करूनही ती आईसाठीच प्रार्थना करत होती. नेहा बाहेर आली. तिने सुमित्राबाईंच्या पायांशी हात लावला. सुमित्राबाईंनी पाय मागे घेतले. नाटक करू नकोस. नेहाने शांतपणे उत्तर दिलं. आशीर्वाद दिला नाही तरी चालेल, पण तुम्ही निरोगी राहा. ती वळली. अमोल तिच्या मागे धावत आला. मीही तुझ्यासोबत येतो. नेहा थांबली. नाही, मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. तुमच्या आई आज पूर्णपणे एकट्या होतील. तुम्ही त्यांना सोडून जाऊ नका. पण तू? मी माझ्या आईवडिलांकडे जाईन. नेहा, एक वचन द्या. काय? आईंची काळजी घ्याल. अमोल काही बोलू शकला नाही. त्याने फक्त तिचा हात घट्ट धरला. नेहाने हसण्याचा प्रयत्न केला. कधीकधी प्रेम म्हणजे सोबत राहणं नसतं, तर योग्य माणसाला योग्य वेळी साथ देणं असतं. ती निघून गेली. अमोल तिच्याकडे पाहत राहिला. ती दिसेनाशी झाली, पण तिच्या पावलांचा आवाज त्याच्या मनात कायमचा कोरला गेला. माहेरी पोचल्यावर दरवाजा आईने उघडला. माधुरीबाईंनी मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले.
एकही प्रश्न न विचारता त्यांनी तिला मिठी मारली. नेहा आईच्या कुशीत कोसळली. 2 वर्षांचा साठलेला वेदनेचा बांध फुटला. शरदराव बाहेर आले. त्यांनीही काही विचारलं नाही, फक्त एवढंच म्हणाले, बाळ, हे घर तुझं होतं, आहे आणि कायम राहील. त्या एका वाक्याने नेहाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. 2 दिवस ती कोणाशीच फारशी बोलली नाही. खिडकीत बसून तासनतास विचार करत राहायची. आई तिच्यासाठी आवडीचे पदार्थ करायची. वडील तिला हसवण्याचा प्रयत्न करायचे, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. एके दिवशी शरदराव तिच्या खोलीत आले. बाळ, आयुष्यभर दुःखाला कवटाळून बसायचं आहे का? नेहा शांत होती. तू शिकलेली आहेस, हुशार आहेस, लोकांसाठी काहीतरी कर. पण बाबा, माझं मनच लागत नाही. मनाला काम दिलं की दुःखाला वेळ मिळत नाही. हे वाक्य तिच्या मनात खोलवर उतरलं. दुसऱ्याच आठवड्यात तिने शहरातील एका मोठ्या रुग्णालयात नर्स म्हणून अर्ज केला. तिचं शिक्षण आणि अनुभव पाहून लगेचच तिची निवड झाली. पहिल्या दिवशीच वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, रुग्णांना फक्त औषधाची गरज नसते, त्यांना मायेचीही गरज असते. नेहा हलकसं हसली. सर, तेच तर मी शिकले आहे. रुग्णालयात तिच्या कामाची सुरुवात झाली. एका वृद्ध आजीला जेवण भरवणं, एका लहान मुलाला इंजेक्शन देताना त्याला गोष्ट सांगणं, रात्रभर जागून गंभीर रुग्णांची काळजी घेणं. ती प्रत्येक रुग्णाला स्वतःच्या माणसासारखी सेवा द्यायची. काही दिवसातच डॉक्टर तिचं कौतुक करू लागले. एका रुग्णाच्या मुलाने तर तिचे हात जोडून म्हटलं, मॅडम, तुम्ही नसता तर माझे बाबा वाचले नसते. नेहाने नम्रपणे उत्तर दिलं, मी फक्त माझं कर्तव्य केलं. हळूहळू तिचं नाव संपूर्ण रुग्णालयात प्रसिद्ध झालं. सगळे तिला प्रेमाने म्हणू लागले, देवदूत सिस्टर. पण त्या नावामागे किती अश्रू तडले होते हे कोणालाच माहिती नव्हतं. दुसरीकडे अमोलचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. ऑफिसमधून घरी आलं की घर रिकामं वाटायचं. जेवणाच्या टेबलावर नेहाची जागा रिकामी असायची. घरात कोणी हसत नव्हतं. सुमित्राबाई मात्र बाहेरून कठोर दिसत होत्या, पण रात्री त्या नेहाच्या रिकाम्या खोलीसमोर काही क्षण थांबायच्या. एकदा त्यांनी कपाट उघडलं. आत नेहाची एक ओढणी राहिली होती. ती हातात घेताच त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःलाच सावरलं. नाही, मी कमकुवत होणार नाही. त्यांना अजूनही वाटत होतं की त्यांनी घेतलेला निर्णय योग्यच होता, पण नीतीने त्यांच्या आयुष्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. 6 महिन्यानंतर घडणारी एक घटना त्यांच्या आयुष्याचा संपूर्ण अर्थ बदलून टाकणार होती. नेहा आता रुग्णालयात सर्वांची लाडकी झाली होती. रुग्णालयात एखादा गंभीर रुग्ण आला की डॉक्टर सहज म्हणायचे, नेहाला बोलवा. ती आली की रुग्णांच्या नातेवाईकांनाही धीर येतो. नेहा दिवसरात्र काम करायची. कधी स्वतःचं जेवण विसरायची, तर कधी सलग 12-12 तास ड्युटी करायची. एक दिवस वरिष्ठ डॉक्टरांनी तिला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. नेहा, गेल्या 6 महिन्यात तुझ्याविरुद्ध एकही तक्रार आलेली नाही. उलट रोज तुझ्या कौतुकाचे फोन येतात. नेहा नम्रपणे म्हणाली, सर, मी फक्त माझं काम करते. डॉक्टर हसले. काम तर सगळेच करतात, पण तू माणुसकीने काम करतेस, म्हणूनच लोक तुला लक्षात ठेवतात. त्या दिवशी तिला महिन्याची उत्कृष्ट नर्स म्हणून सन्मानित करण्यात आलं. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नेहाच्या डोळ्यात मात्र आनंदापेक्षा आठवणी दाटून आल्या. आज बाबा असते तर किती आनंद झाला असता, आणि आईने एकदा तरी माझं कौतुक केलं असतं तर. तिने मनातील विचार गिळून पुन्हा कामाला सुरुवात केली. दुसरीकडे सुमित्राबाईंचं आयुष्य मात्र दिवसेंदिवस अधिक एकाकी होत चाललं होतं. अमोल आईची काळजी घेत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. घरात आता ना सकाळचा चहाचा सुगंध होता, ना संध्याकाळी देवघरात नेहाने म्हटलेली आरती. एक दिवस सुमित्राबाई कपाट आवरत होत्या. त्यांना एक छोटी डायरी सापडली. ती नेहाची होती. कुतूहलाने त्यांनी ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, या घरात सगळ्यांना आनंदी ठेवायचं आहे. आई एक दिवस मला नक्की मुलगी म्हणतील. त्या दिवसाची मी रोज वाट पाहीन. सुमित्राबाईंचे हात थरथरले. त्यांनी पुढचं पान उघडलं. आज आईने पुन्हा माझ्यावर राग काढला, पण त्यांचं वय आहे, त्यांनाही खूप जबाबदाऱ्या आहेत. देव त्यांना नेहमी आनंदी ठेवो. पुढचं पान. आज बाबाने मला मुलगी म्हटलं. आयुष्यातला हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणखी पुढे, जर कधी मला या घरातून जावं लागलं तरी मी आईंचा कधीही द्वेष करणार नाही. सुमित्राबाईंच्या डोळ्यातून
अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्यांना स्वतःची चूक स्पष्ट दिसत होती. त्या डायरीला छातीशी धरून खूप वेळ रडत बसल्या. त्या संध्याकाळी त्यांनी अमोलला हाक मारली. अमोल. हो आई. नेहा कशी आहे रे? हा प्रश्न ऐकून अमोल काही क्षण स्तब्ध राहिला. 6 महिन्यात पहिल्यांदाच आईने नेहाची चौकशी केली होती. ती ठीक आहे. कुठे आहे? शहरातल्या मोठ्या रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. सुमित्राबाई शांत झाल्या. त्यांच्या मनात अपराधीपणाचं ओझं वाढत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या नेहाला भेटण्यासाठी निघावं असा विचार करत होत्या. पण अहंकार अजून पूर्णपणे संपला नव्हता. मीच का जाऊ? ती आली तर? असं म्हणत त्याने तो विचार बाजूला सारला. नीती मात्र वेगळाच निर्णय घेऊन बसली होती. त्या दिवशी संध्याकाळी गावात मोठी जत्रा होती. सुमित्राबाई देवदर्शनासाठी एकट्याच गेल्या. अमोलला ऑफिसमधून यायला उशीर होणार होता. मंदिरात त्यांनी शांतपणे दर्शन घेतलं. बाहेर पडताना जोराचा पाऊस सुरू झाला. रस्ते घसरडे झाले. लोक धावत होते. सुमित्राबाई छत्री सावरत रस्ता ओलांडत होत्या. तेवढ्यात एका वेगाने येणाऱ्या मोटरसायकलला चुकवताना त्यांचा तोल गेला. त्या जोरात रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला. क्षणात रक्त वाहू लागलं. गर्दी जमली. कोणी म्हणालं, अरे ॲम्ब्युलन्सला फोन करा. कोणी मोबाईल काढला. पण जखमी वृद्ध महिलेला उचलायची हिंमत कोणी करत नव्हतं. इतक्यात सायरनचा आवाज ऐकू आला. एक ॲम्ब्युलन्स तिथून जात होती. ती लगेच थांबली. दरवाजा उघडला. पांढऱ्या गणवेशातली एक नर्स वेगाने खाली उतरली. सगळे बाजूला व्हा. तिने पटकन सुमित्राबाईंची नाडी तपासली. डोक्याची जखम पाहिली. रक्तस्राव सुरू आहे. लगेच स्ट्रेचर आणा. तिचा आवाज ऐकून गर्दी शांत झाली. तिने सुमित्राबाईंचा चेहरा हलकेच वर केला आणि पुढच्या क्षणी तिचे हात थरथरले. समोर होत्या सुमित्राबाई. 6 महिन्यांपूर्वी ज्याने तिला घराबाहेर काढलं होतं, आज त्या मृत्यूशी झुंज देत तिच्यासमोर पडल्या होत्या. क्षणभर नेहाच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ तरळून गेला. अपमान, अश्रू, रिकाम्या हाताने घर सोडलेला तो दिवस, सुमित्राबाईंचे कठोर शब्द, या घरातून निघून जा. एक क्षण, फक्त एक क्षण तिचं मन हादरलं. पण लगेच तिने स्वतःला सावरलं. तिने खोल श्वास घेतला आणि ठाम आवाजात सहकाऱ्यांना म्हणाली, रुग्णाची अवस्था गंभीर आहे. 1 सेकंदही वाया घालवायचा नाही. त्या क्षणी तिच्यासाठी समोर पडलेली व्यक्ती सासू नव्हती. ती फक्त एक जीव होती आणि त्या जीवाला वाचवणं हेच तिचं कर्तव्य होतं. ऑक्सिजन लावा. BP तपासा. डॉक्टरांना मेसेज करा. आम्ही 5 मिनिटात हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. नेहा एकामागोमाग एक सूचना देत होती. ॲम्ब्युलन्स वेगाने रुग्णालयाकडे धावत होती. सुमित्राबाई बेशुद्ध होत्या. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. नेहाने स्वतःच्या हाताने जखमेवर दाब देऊन रक्तस्राव कमी करण्याचा प्रयत्न केला. तिच्या सहकार्याने हळू आवाजात विचारलं, मॅडम, तुम्ही त्यांना ओळखता का? नेहाने क्षणभर सुमित्राबाईंकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात जुन्या आठवणी चमकून गेल्या. तरीही ती शांतपणे म्हणाली, हो, पण आता त्या फक्त माझ्या रुग्ण आहेत. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांची टीम तयार होती. हेड इंजुरी आहे. CT स्कॅन करा. ब्लड ग्रुप तपासा. सगळीकडे धावपळ सुरू झाली. डॉक्टरांनी तपासणी करून सांगितलं, रक्त खूप वाहिलं आहे. तातडीने रक्ताची गरज आहे. रक्तपीडित त्या गटाचं रक्त उपलब्ध नव्हतं. नेहाने लगेच स्वतःची तपासणी करून घेतली. तिचा रक्तगट जुळत होता. डॉक्टर म्हणाले, नेहा, तू नुकतीच सलग ड्युटी केली आहेस. तुला त्रास होईल. ती हसून म्हणाली, डॉक्टर, माझ्यामुळे एक जीव वाचणार असेल तर मला कसला त्रास. काही मिनिटातच तिने रक्तदान केलं. डॉक्टर तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. त्यांना अजूनही माहीत नव्हतं, जी रक्त देत होती तिलाच कधीकाळी आपण घराबाहेर काढलं होतं. दरम्यान सुमित्राबाईंच्या मोबाईलमधून अमोलचा नंबर मिळाला. रुग्णालयातून त्याला फोन केला. तुमच्या आईंचा अपघात झाला आहे. लगेच या. फोन ऐकताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. तो धावतच रुग्णालयात पोचला. ऑपरेशन थिएटरबाहेर उभा असलेला चेहरा पाहून तो स्तब्ध झाला. नेहा? नेहाने शांतपणे मान हलवली. आईनं वेळेत आणलं. डॉक्टर प्रयत्न करत आहेत. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. तूच त्यांना आणलं? हो. आणि रक्तही? नेहा काही बोलली नाही. तिच्या हातावर लावलेली सलाईन आणि रक्तदानाची पट्टी पाहून अमोलला सगळं समजलं. तो तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. तुझ्यासारखं मोठं मन माझ्याकडे कधीच नव्हतं. नेहाने त्याचे हात खाली केले.
असं करू नका. आई बऱ्या होतील. 4 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. धोका टळला आहे. अमोलने सुटकेचा निश्वास सोडला. नेहाच्या डोळ्यातही आनंदाश्रू आले. डॉक्टर पुढे म्हणाले, एक गोष्ट सांगावी लागेल. काय डॉक्टर? जर त्यांना वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं आणि वेळेवर रक्त मिळालं नसतं तर त्यांना वाचवणं खूप कठीण झालं असतं. डॉक्टरांनी नेहाकडे पाहिलं. यांच्यामुळे तुमच्या आई आज जिवंत आहेत. अमोलच्या डोळ्यात अभिमान दाटून आला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राबाईंना शुद्ध आली. त्याने हळूहळू डोळे उघडले. समोर पांढरा गणवेश घातलेली नर्स दिसली. त्या नीट पाहू लागल्या आणि पुढच्या क्षणी त्यांचे डोळे मोठे झाले. नेहा? नेहा हसत म्हणाली, हो आई, कसं वाटतंय आता? सुमित्राबाईंनी आजूबाजूला पाहिलं. मग हळू आवाजात विचारलं, मी इथे कशी? अमोलने त्यांच्या हातावर हात ठेवला. आई, तुमचा अपघात झाला होता. मग? नेहाने तुम्हाला वाचवलं. काय? तिनेच ॲम्ब्युलन्समध्ये प्राथमिक उपचार केले. तिनेच रक्त दिलं आणि रात्रभर तुमच्याजवळ बसली. सुमित्राबाईंचे डोळे भरून आले. त्या नेहाकडे पाहत राहिल्या. शब्दच फुटत नव्हते. काही वेळाने अमोल बाहेर गेला. खोलीत फक्त सासू आणि सून होत्या. सुमित्राबाई रडत म्हणाल्या, नेहा, मी तुला घराबाहेर काढलं. नेहा शांत होती. मी तुला किती वाईट बोलले. नेहा काही बोलली नाही. तरीसुद्धा तू माझा जीव वाचवलास. नेहाने हलकेच उत्तर दिलं, आई, माझे आईबाबा म्हणायचे, दुसऱ्याने वाईट वागलं म्हणून आपणही वाईट वागायचं नसतं. हे ऐकताच सुमित्राबाई मोठ्याने रडू लागल्या. मला माफ कर बाळ. पहिल्यांदाच त्यांच्या तोंडून बाळ हा शब्द बाहेर पडला. नेहाच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने पुढे होऊन सुमित्राबाईंचा हात हातात घेतला. आई, भूतकाळ संपला. 8 दिवसांनी सुमित्राबाईंना डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयाच्या बाहेर डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी उभे होते. सुमित्राबाई हळूहळू चालत नेहासमोर आल्या. सगळ्यांसमोर त्याने दोन्ही हात जोडले. माझ्याकडून आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाली. नेहा घाबरली. आई, असं नका करू. पण सुमित्राबाई थांबल्या नाहीत. त्या खाली वाकल्या आणि नेहाच्या पायांना स्पर्श करू लागल्या. नेहाने लगेच त्यांना वर उचललं. आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात. सुमित्राबाई रडत म्हणाल्या, मोठं वयाने नसतं ग, मोठं मनाने असतं. आणि तुझ्यासारखं मोठं मन मी आयुष्यात पाहिलं नाही. आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेक नर्सच्या डोळ्यातही पाणी आलं. घरी परतल्यावर सुमित्राबाईंनी सर्व नातेवाईक आणि शेजाऱ्यांना बोलावलं. सगळे जमल्यावर त्या उभ्या राहिल्या. आज मला एक सत्य सांगायचं आहे. सगळे शांत झाले. मी माझ्या सुनेवर खूप अन्याय केला. अंधविश्वासामुळे मी तिच्या प्रेमाकडे कधीच पाहिलं नाही. त्यांनी नेहाचा हात हातात घेतला. ही माझी सून नाही. क्षणभर त्या थांबल्या. ही माझी मुलगी आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. लता काकूंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या हसत म्हणाल्या, सुमित्रा, उशिरा का होईना पण तुला खरी लक्ष्मी ओळखता आली. सुमित्राबाईने मान खाली घातली. हो, आणि देवाने मला दुसरी संधी दिली. त्या दिवसानंतर घर पूर्णपणे बदललं. सकाळी सुमित्राबाई आणि नेहा दोघी मिळून देवघरात दिवा लावू लागल्या. चहा दोघी एकत्र प्यायच्या. नेहा हॉस्पिटलला निघाली की सुमित्राबाई तिच्या डब्यात आवडीची भाजी भरायच्या. ती संध्याकाळी परतली की दारात उभ्या राहून म्हणायच्या, आली माझी डॉक्टरबाई. नेहा हसत म्हणायची, आई, मी डॉक्टर नाही. माझ्यासाठी तू देवाने पाठवलेली देवदूत आहेस. अमोल हे दृश्य पाहून मनोमन देवाचे आभार मानायचा. एके दिवशी सुमित्राबाईने घराच्या देवघरात गोविंदरावांच्या फोटोपाशी हात जोडले आणि हळूच म्हणाल्या, अहो, तुम्ही म्हणायचात ना, नेहा खूप चांगली मुलगी आहे. मी तुमचं ऐकलं नाही, पण आज मी मान्य करते, तुम्ही बरोबर होतात. त्या फोटोसमोरच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मात्र यावेळी ते पश्चातापाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. कारण ज्या सुनेला त्याने एकेकाळी घराबाहेर काढलं होतं, ती सून संकटाच्या क्षणी त्यांच्या आयुष्यात देवदूत बनून आली होती. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.